तुझं आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कसं यश मिळवलंस तू? नमस्ते, माझे नाव गौरवी गजानन मादरपल्ले. मी ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्राची विद्यार्थिनी आहे. मी 5वी स्कॉलरशिप परीक्षा दिली होती. त्यात मी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. आदरणीय पिसाळ सर व पिसाळ मॅडम, सावंत सर, तसेच सूर्यवंशी सर आणि राहुल सरांनी मला विशेष मार्गदर्शन केले. 1.5 ते 2 तास ते माझे मार्गदर्शन करायचे. माझेच नाही तर सर्वच विद्यार्थ्यांचे. त्यांच्यामुळेच मी स्कॉलरशिप होल्डर होऊ शकले आणि माझे सर्व श्रेय मी ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्राला देते आणि माझ्या पालकांना. धन्यवाद. दर रविवारी परीक्षा व्हायची? हो, दर रविवारी आमची सराव परीक्षा व्हायची. एका शेरपासून त्याची सुरुवात करतो की जिंदगी जी दी है तो जीने का हुनर भी देना. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना. पाँव बख्शे हैं तो तौफीके सफ़र भी देना. पाँव बख्शे हैं तो तौफीके सफ़र भी देना. गुफ्तगू सिखाई आपने, यूँ तो मैं गूंगा था. अब मैं बोलूँ तो बातों में असर भी देना. आम्ही जे काही काम दयानंदच्या माध्यमानं करत आहोत त्याचंच फलित आहे की आपल्यासारखे लोक आम्हाला इथं बोलवतात. आतापर्यंत आपल्याला मी मंचावर उपस्थित इस्माईल शेख साहेब, निलेशजी राजमाने साहेब, गणेश कलशेट्टी सर ज्यांचं भाषण आपण ऐकलं आणि त्यांच्या बोलण्यातूनच येत होतं की ते किती ह्या गोष्टीला वाहून घेतलेले आहेत. मुलांच्या कर्तृत्वामध्ये त्यांना ज्यावेळेस शिक्षकांना असं वाटायला लागतं की मुलं मोठी झाली, मुलं चांगल्या पदावर गेली तर मी चांगल्या पदावर गेल्यासारखं ज्यावेळेस शिक्षकाला वाटतं त्यावेळेस खरा शिक्षण सुरू होतं आणि ते आपल्या माध्यमातून होत आहेत. पिसाळ साहेब त्यांनी मला आमंत्रित केलं. काळे सर आहेत, त्यांनी बऱ्याचदा प्रवीण काळे सरांनी माझं विवेक बियाणी म्हणून हे केलं. पण बरं झालं आपण चांगलं नाव दिलं आहे, कारण शेवटी विवेकच महत्त्वाचा असतो बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून. अध्यात्म, एज्युकेशन ह्या सगळ्यामधून जे काही मिळत असतं ते विवेक मिळत असतं. योग ह्याच्या आधीही आलेला आहे मला. जिथं ज्ञानाची गंगा वाहते, जिथं गुणवत्तेची गंगा वाहते असं हे शैक्षणिक संकुल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे विद्यार्थी यशस्वी होतात. खरं तर विद्यार्थी मित्र हो, हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तोच विद्यार्थी टिकतो जो या स्पर्धेला समर्थपणे पेलवू शकतो आणि ती पेलवण्याची क्षमता ही त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्याचं काम त्याच्या गुरुच्या माध्यमातून होतं. खरं तर या लातूरमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत, अनेक शाळा आहेत, अनेक विद्यालय आहेत आणि या विद्यालयामध्ये त्यांना शिकवणारे अनेक शिक्षक देखील या ठिकाणी आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या लाखावर आहे, शिक्षकांची संख्या हजारावरती आहे. परंतु त्या शाळेमध्ये, त्या विद्यालयामध्ये या पद्धतीची गुणवत्ता पाहायला मिळत नाही. आणि खरं युग आता स्पर्धेचं आहे. म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं, शिक्षण घेऊन मार्केटमध्ये बाहेर पडलात, त्यांना विचारणारं कुणीच नाही. जो विद्यार्थी लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, जो विद्यार्थी लहानपणापासून येणाऱ्या भविष्याचे आव्हानं पेलवण्यासाठी नवोदयसारख्या, स्कॉलरशिपसारख्या परीक्षा लहानपणापासून देतोय, खरं युग आज त्याचं आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की पिसाळ सरांनी अशा पद्धतीची येणाऱ्या शिक्षण पद्धतीची खऱ्या अर्थानं नांदी ज्याला आपण म्हणतो त्याची ओळख त्यांना झाली आणि त्याच्यामुळं काळाची पावलं ओळखून असेच विद्यार्थी आता आपल्याला तयार करायचे आहेत हे त्यांना सुचलेलं असावं आणि म्हणून कदाचित अशा पद्धतीचे विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते. विद्यार्थी मित्र, खरं तर आता आधीचं शिक्षण आणि आजच्या शिक्षणामध्ये प्रचंड तफावत आहे. आधीच्या शिक्षणामध्ये म्हणजे 10 वर्षाला 15 वर्षाला नवीन शिक्षण पद्धती येत होती. आम्ही ज्या काळामध्ये शिक्षण घेत होतो त्याच्यानंतरचा काळ, आमच्या नंतरचा एक काळ आला. त्या काळामध्ये असं झालं की 5 वर्षाला नवीन शिक्षण येऊ लागलं. काही वर्षाखालीचा काळ असा आला की दर 2 वर्षाला सिलेबस बदलू लागला आणि नवीन शिक्षण विद्यार्थ्याला मिळू लागलं. पण आज तुमचा काळ जो आहे तो अत्यंत वेगाचा काळ आहे. वेगाचा काळ म्हणजे काय, तर आत्ताची शिक्षण पद्धती ही 2 वर्षाला बदलत नाही आहे, तर आत्ता दर सेकंदाला नवीन शिक्षण जन्माला घेऊ लागलेलं आहे, नवीन ज्ञान जन्माला घेऊ लागलेलं आहे. आणि ते ज्ञान, त्या ज्ञानामध्ये जर आजचा विद्यार्थी अपडेट नसेल तर तो कालबाह्य ठरतोय. आणि म्हणून अशा शिक्षण पद्धतीला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय ते होणार नाही. या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करता. तुमच्या जिद्दीला खऱ्या अर्थानं सलाम आहे. कारण मी पाहतोय एखाद्या परीक्षेमध्ये गुणवंत होण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं. तर आपण तर एकाच वर्षामध्ये 4-4, 5-5 परीक्षांना गवसणी घालताय. ही काय साधी गोष्ट नाही आहे. आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असतं. भयंकर कॉम्पिटिशन कुठेही असेल तर लातूरमध्ये असतं. आणि नवोदयसारख्या परीक्षेमध्ये लातूरच्या शहरी भागामध्ये आपल्याला मोजून 20 जागा मिळतात, जो की शाळेचा 80चा इंटेक असतो. आपल्याला 20 जागा मिळतात आणि या 20 जागेपैकी सुद्धा 3 जागा तुम्ही मिळवून घेताय हे ज्ञानराजचं भाग्य आहे. कारण शहरी भागातून 3-3 विद्यार्थी नवोदयला क्वालिफाय होणं या काळामध्ये सहजासहजी शक्य नाही आहे. त्यातल्या त्यात तर 8वीच्या परीक्षेमध्ये जर विचार केला, 8वीच्या नवोदयसाठी जर 6वीपासून एखादा विद्यार्थी नवोदयला प्रवेश घेतलेला असेल तर 6वीला बॅच पूर्ण होते. 8वीपर्यंत जर एखाद्या विद्यार्थ्यानं त्याच्या वैयक्तिक अडचणीमुळं जर प्रवेश विड्रॉल केला किंवा बाहेर पडला तर अशी एखादी जागा रिकामी होते. आणि या एखाद्या जागेसाठी 8वीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर परीक्षा घेतली जाते. मग ह्या एका जागेसाठी 2-2, 3-3 हजार मुलं परीक्षा देतात. आणि इतके मुलं परीक्षा देत असताना सुद्धा यावर्षी आपल्या क्लासमधला 8वीच्या वर्गातनं सुद्धा शहरी भागातनं एक मुलगा निवड झाला. त्याचंही खूप खूप अभिनंदन करावं तितकं कौतुक कमी आहे.